बारामतीमध्ये समारोप सभेसाठी शरद पवारांना नवीन जागा शोधावी लागणार आहे। बारामती प्रचार सभेच्या जागेवरनं सुद्धा दोन पवारांमध्ये खडाखडी पाहायला मिळते। ख्रिश्चन कॉलनी मधील मैदान आधीच अजित पवारांकडून बुक करण्यात आलेले आहे। प्रत्येक निवडणुकीमध्ये बारामतीमधील प्रचाराची सांगता शरद पवारांच्या सभेने होत असते। ख्रिश्चन कॉलनी मधील कॅनॉल लगत असलेल्या मैदानावरती ही सभा होते आणि यावेळेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांना ज्या सभेसाठी नवीन जागा आता शोधावी लागणार आहे, कारण ख्रिश्चन कॉलनी मधील मैदान अजित पवार यांनी आधीच बुक केलं आहे। आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊया। जयकुमार जाधव आपले प्रतिनिधी सोबत आहेत। जयकुमार, नवी खेळी म्हणून याकडे बघता येईल, कारण आता मैदानासाठी सुद्धा दोन पवारांमध्ये खडाखडी दिसते। नक्कीच गुरु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली, त्यानंतर दोन गट झाले, अजित पवार गट आणि शरद पवार गट। त्यानंतर अजित पवारांकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेला, चिन्ह देखील गेले। त्यानंतर शरद पवारांना नवीन चिन्ह मिळालं। नवीन चिन्हावरती त्यांनी आता पुन्हा इलेक्शनची तयारी केलेली आहे। आणि त्याचप्रमाणे दरवर्षी बारामतीमध्ये मिशन हायस्कूलच्या त्या ग्राउंडवरती सांगता सभा व्हायची आणि यामध्ये शरद पवार सर्व बारामतीकरांना, आजूबाजूच्या गावातील आलेल्या नागरिकांना संबोधित करायचे। परंतु यंदा हे मैदान अजित पवारांकडे गेलेलं आहे। किरण गुजरात जे बारामतीतले अजित पवारांचे जवळचे निकटवर्ती कार्यकर्ते आहेत, त्यांनी आपल्याला ही माहिती दिलेली आहे की ही आता या ग्राउंडवरती अजित पवारांची सभा होणार आहे। 5 मे रोजी येणाऱ्या 5 मेला अजित पवारांची या मिशन हायस्कूलच्या ग्राउंडवरती सांगता सभा होणार आहे। 4च्या सुमारास ही सभा त्या दिवशी चालू होईल आणि आता शरद पवारांना कुठेतरी दुसरं मैदान, पर्यायी मैदान शोधावं लागणार आहे, कारण की आता या ठिकाणी अजित पवारांना परवानगी दिली असून ख्रिश्चन समाजाची एक बैठक त्या ठिकाणी मध्यंतरी पार पडली होती। या बैठकीमध्ये त्या ठिकाणी मतदान केलं होतं की शरद पवारांना ग्राउंड द्यायचं की अजित पवारांना, एक मतदान समाजाचं घेतलं होतं। यामध्ये कुठेतरी अजित पवारांना जास्त मतदान झालं होतं आणि त्यानंतर समाजाने ही ग्राउंडची जी परवानगी आहे ती अजित पवारांना दिली होती आणि आता शरद पवारांना कुठेतरी पर्यायी मैदान शोधायचं आहे आणि पवारांना नवीन जागा सभेसाठी शोधावी लागणार आहे। जयकुमार, धन्यवाद या माहितीसाठी।